नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत धिस, दॅट, दीज, दोज हे काय आहेत, हे वाक्यात कसे वापरले जातात आणि कुठे वापरले जातात. बघा, धिस, दॅट, दीज, दोज हे दर्शक सर्वनाम आहे. धिस आणि दॅट केव्हा वापरले जातात, दीज आणि दोज केव्हा वापरले जातात हे आपण बघूया. जेव्हा एक वस्तू आपल्याला दर्शवायची असेल आणि ती जर आपल्या जवळ असेल तेव्हा आपल्याला धिस इज वापरावा लागतो, आणि तीच वस्तू आपल्यापासून दूर असेल आणि ती आपल्याला दाखवायची असेल की तो पेन आहे, दॅट वापरावा लागतो. आणि अनेक वस्तू आपल्या जवळ असतील, एकापेक्षा जास्त असतील आणि त्या आपल्या जवळ असतील तेव्हा आपल्याला धीज वापरावा लागतो. आणि आपल्यापासून दूर असतील, अनेक असतील, एकापेक्षा जास्त असतील तेव्हा आपल्याला दोज वापरावा लागतो. म्हणजेच काय, धिस इज अ पेन, हाच पेन. जर एकापेक्षा जास्त पेन माझ्याकडे असतील तेव्हा मला म्हणावं लागेल दीज आर पेन, हे पेन आहेत. तेच जर माझ्यापासून दूर एक पेन आहे त्यावेळेस मला म्हणावं लागेल दॅट इज अ पेन. आणि तेच पेन जर जास्त असतील, माझ्यापासून दूर एकापेक्षा जास्त असतील तर मला म्हणावं लागेल दोज आर पेन्स. म्हणजेच जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी, जवळच्या गोष्टी दाखवण्यासाठी आपल्याला धिस आणि दीजचा वापर करावा लागतो. आणि आपल्यापासून दूर असलेल्या वस्तू दाखवण्यासाठी एक वस्तू असेल तर दॅट आणि अनेक वस्तू असतील तर दोज वापरावा लागतो. हे क्लिअर झालंच असेल तर आपण काही वाक्य बघणार आहोत. हे पुस्तक आहे. पुस्तक माझ्याजवळ असेल तर मी हे म्हणेल, आणि ते पुस्तक आहे माझ्यापासून दूर असेल तर मी ते पुस्तक म्हणेल. म्हणजे हे पुस्तक आहे एक वचनी आहे, एकच पुस्तक आहे, म्हणून आपल्याला धिस वापरायचा आहे. आणि ते जवळ आहे हे दाखवण्यासाठी धिस वापरला जातो. धिस इज अ बुक. हे म्हणजे धिस. आता एकच पुस्तक आहे म्हणून इज. धिस इज अ बुक. जेव्हा वस्तू एकच असते तेव्हा ए वापरला जातो, अ वापरला जातो. हे पुस्तके आहेत. आता हे पुस्तके आहेत अनेक वचनी आहे, ते माझ्याजवळच आहे, एकापेक्षा जास्त पुस्तके आहेत. म्हणजेच आपल्याला इथे हे आहे, धिस वापरला, एक वचनी होता म्हणून. पण हे पुस्तके आहेत, आता अनेक वचनी आहेत, म्हणून आपल्याला काय वापरायचं आहे, दीज वापरायचा आहे. दीज. दीज आर. जास्त पुस्तके आहे म्हणून काय, आर. दीज आर बुक्स. आता इथे ए वापरला नाही कारण पुस्तके अनेक वचनी आहेत, अनेक आहेत, म्हणून तिथे ए वापरायचा नसतो. ज्यावेळेस एकच वस्तू दाखवायची असते तेव्हा ए वापरायचा असतो. ते पुस्तक आहे. आता ते माझ्यापासून दूर आहे आणि एकच पुस्तक आहे, म्हणून इथे आपल्याला दॅट वापरावा लागेल. दॅट. दॅट इज अ बुक. एकच पुस्तक आहे, दॅट इज अ बुक. ते पुस्तके आहेत. आता एकापेक्षा जास्त पुस्तके आहेत, म्हणजेच ते म्हणजेच काय, दोज. दोज आर बुक्स. दोज आर बुक्स. ते पुस्तके आहेत. म्हणजे दूरची वस्तू दाखवण्यासाठी आणि जास्त असतील, अनेक वचनी असतील तर दोज, आणि जवळची वस्तू दाखवण्यासाठी दॅट. त्यानंतर दूरची वस्तू दाखवायची असेल आणि ती एकच असेल तर दॅट. त्यानंतर जवळची वस्तू दाखवायची असेल आणि ती एक असेल तर धिस. आणि
दूरची जवळची वस्तू असेल आणि अनेक असतील त्या दाखवण्यासाठी these वापरला जातो. आता आपल्याला वस्तू दर्शवायच्या असतील तेव्हा these, that, these, those वापर कसा केला जातो हे आपण कंपॅरेटिव्हली बघितलं, जेणेकरून सर्व डाउट्स क्लिअर होतील. जसं की इथे एक चेअर असेल, एक खुर्ची असेल तर दिस इज अ चेअर मी म्हणेल. त्यानंतर माझ्यापासून जर दूर ती खुर्ची असेल तर मी म्हणेल दॅट इज अ चेअर. जास्त खुर्च्या असतील माझ्या जवळच आणि एकापेक्षा जास्त खुर्च्या असतील त्यावेळेस मी दीज आर चेअर्स म्हणेल. आणि माझ्यापासून दूर परंतु एकापेक्षा जास्त चेअर्स असतील त्यावेळेस मी दोज आर चेअर्स म्हणेल. हे झालं वस्तू दर्शवणं. परंतु आपल्यासोबत एखादी व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीची जर आपल्याला ओळख करून द्यायची असेल, हाय दिस इज माय मदर, म्हणजे आपण म्हणत नाही ओळख करून देताना की शी इज माय मदर, नो, तर दिस इज माय मदर. म्हणजे आपल्याला ओळख करून देत असताना धिसचा वापर कसा केला जातो ते आपण बघूया. ही माझी आई आहे. ही, धिस आहे. धिस इज माझी, माय. धिस इज माय मदर. हा माझा भाऊ आहे. धिस इज माय ब्रदर. धिस इज माय ब्रदर. ती मुलगी हुशार आहे. दॅट गर्ल इज क्लेवर. त्या मुली हुशार आहेत. दोज गर्ल्स आर क्लेवर. ही मुलगी हुशार आहे. धिस गर्ल इज क्लेवर. या सर्व मुली हुशार आहेत. These गर्ल्स आर क्लेवर. हे सर्व स्टुडंट हुशार आहेत. हे सर्व विद्यार्थी हुशार आहेत. These स्टुडंट्स आर क्लेवर. These आर स्टुडंट्स. Those आर स्टुडंट. This इज अ स्टुडंट. That इज अ स्टुडंट. ह्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्याच असतील. आपण जेव्हा म्हणतो की आय लाईक दिस टी, म्हणजे हा चहा मला फार आवडतो. आय लाईक दिस टी. आय लाईक दॅट टी असं आपण म्हणू शकतो. परंतु काही अनेक वचन फॉर्म मध्ये आपण इथे बोलू शकत नाही की आय लाईक दिस टीज असं म्हणणार नाही. आय लाईक दिस टी. आय लाईक दॅट टी. आय लाईक दिस मिल्क. आय लाईक दॅट मिल्क. वेळ आणि काळ दर्शवण्यासाठी धिस दॅटचा उपयोग कसा केला जातो हे आपण वाक्यांद्वारे बघूया. मी त्यावेळी व्यस्त होते. मी त्यावेळी व्यस्त होते. मी, आय. आय वाक्य पास्ट मध्ये आहे म्हणून आय या प्रोनाउन नुसार आपल्याला वॉज वापरायचा आहे. आय वॉज व्यस्त, बिझी. I was busy. त्यावेळी, त्यावेळी, that. That time. I was busy that time. मी या आठवड्यात येईल. या आठवड्यात म्हणजे वाक्याचा कर्ता आहे मी, आय. आय येईल. I will be come. I will be come this week. I will be come this week. I will be come this week. म्हणजे या आठवड्यात मी येईल. वेळ आणि काळ दाखवण्यासाठी सुद्धा this winter will be cold. हा हिवाळा थंड असेल. This summer will be hot. असं सांगायचं असेल तेव्हा सुद्धा this that चा वापर केला जातो. That time, those time किंवा those days. Those days are very memorable. म्हणजे ते दिवस खरंच खूप आठवणीतले आहेत.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.